लोकसभेला बावनकुळे विरुद्ध कराळे मास्तर. कराळे मास्तरांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार. विधानसभा नाही तर आता थेट लोकसभा लढवणार कराळे मास्तर. येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रत्येक जागा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे कुठला उमेदवार जिंकून येऊ शकतो याची चाचपणी सुरू आहे. यातच आता वर्धा लोकसभा मतदारसंघात बावनकुळे विरुद्ध कराळे मास्तर यांची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोठे दिग्गज मैदानात उतरू शकतात. आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे यांसारखे मोठे नेते भाजप लोकसभा निवडणुकीत उतरू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार वर्धा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचं नाव जवळजवळ निश्चित झाले. 2019 मध्ये बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट भाजपकडून नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं. नंतर भाजपने त्यांना विधान परिषदेत पाठवलं. तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड देखील केली. आता या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून वर्धा लोकसभेसाठी तिकीट मिळू शकतं. महाराष्ट्रात भाजपला 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे. विदर्भात ओबीसी समाजाचा प्रभाव लक्षात घेता चंद्रकांत बावनकुळे लोकसभेसाठी भाजपचा मोठा ओबीसी चेहरा असू शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केल्यास वर्धा लोकसभेची जागा कोणाला सुटणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. वर्धा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीला ही जागा सुटणार का यात शंका आहे. परंतु काँग्रेसकडे निवडणूक जिंकेल असा मोठा चेहरा वर्ध्यामध्ये नाही. यामुळेच वर्ध्याची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कराळे मास्तर यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेचं तिकीट मागितलंय. कराळे मास्तर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारवर टीका करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी भाषण देखील केले. कराळे मास्तर हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते. परंतु महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाल्यास वर्ध्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली आहे. मी निवडणुकीत पैसा वाटू शकत नाही, परंतु मी समाजाचे प्रश्न मांडू शकतो. मी अपक्ष जरी उभा राहिलो तरी 2 लाख मतदान घेऊ शकतो आणि निवडून देखील येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. शिवाय मागील निवडणुकीत स्थानिक चेहरा न दिल्याने भाजपचा खासदार वर्ध्यातून निवडून आला. यावेळी महाविकास आघाडीने स्थानिक आणि युवक चेहरा द्यावा असं माझं मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मी लोकसभेच्या तिकिटाची मागणी केली आहे असंही ते बोलतात. त्यामुळे आता वर्धा लोकसभेच्या रिंगणात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.